तर प्रेक्षकांना तुम्ही बघू शकता, मी सध्या जो उभा आहे ना, हे फुटपाथवर उभा आहे आणि याच्या पुढची जी जागा आहे ती रोडची जागा आहे. खरं तर हा फुटपाथ जो आहे लोकांना चालण्यासाठीचा आहे, पादचारी मार्ग, आणि तो जो पलीकडचा रस्ता आहे तो लोकांच्या गाड्यांसाठीचा आहे. मोठ्या मोठ्या शहरांनी आपण जेव्हा जातो, पुणे, मुंबई किंवा आपलं जवळचं लातूर, सोलापूर, बीड असेल, तिथे फुटपाथवर लोक चालताना दिसतात आणि साईडला गाड्या असतात. पण धाराशिवच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धाराशिव मेन बस स्थानकाच्या समोर जे फुटपाथ आहे ते पूर्ण अतिक्रमणग्रस्त आहे. सगळे फळवाले किंवा व्यापारी इथे बसलेले असतात फुटपाथवर, आणि काही काळासाठी, 1 महिन्यासाठी, 2 दिवसासाठी, आठवड्याभरासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा नगर परिषद असेल हे अतिक्रमण हटाव करतात आणि त्यानंतर जैसे थे हा पराक्रम चालूच असतो. तुम्ही बघू शकता माझ्या साईडला इकडं पूर्ण कुठपर्यंत गाड्या आहेत आणि याच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण गाड्या आहेत. हे अतिक्रमण कधी हटेल हे लोकांना, प्रवाशांना किंवा इथल्या नागरिकांना सुसज्ज रस्ता कधी भेटेल हे नगरी परिषदेने आणि पोलीस प्रशासनाने ठरवायचं आहे. धन्यवाद.